अहो ऐका की, बोल की. ते तुमचा मित्र नाही का मजनू दादा? हां मग आज त्यांची मस्तपैकी चेष्टा करू. ते कसं? तुम्ही त्यांना फोन करून सांगा आज वहिनी घरात नाही, ये मस्तपैकी पार्टी करू म्हणून. होय 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 थांब 1 मिनिट थांब. हॅलो मजनू, बोल की मित्रा. कुठं आहेस रे मित्रा? हाय की येतच. अरे मित्र आज घराकडे ये की. कशाला रे बाबा? अरे तुझी वहिनी नाही घरात, मस्त पार्टी बिर्टी करू, दारू बिरू घेऊन ये. अरे मित्रा, घरात वहिनी नाही तर मग तुझ्या सेटिंगला मी बोललो की त्या संगीताला. मामी तिकडं गोव्याला फिरायला गेलतो का मी, तुमचं लयच लोक नाव घेत होते, म्हणाचे सासू असा होता अशी, लय तुम्हाला नवाजला लोकांनी. अहो जावाई, चांगल्या माणसाचं कुठं बी नाव निघत असतं. तुमचं का म्हणून नाही कुणी नाव घेतलं कुठं? मामी माझा स्वयंपाक करू नका, मी बाहेर जेवणार आहे. अहो जावाई, दिवसभर राबून मेथीची भाजी केली, श्रीखंड केलंय, पुऱ्या केल्या, त्याच्यामुळेच तर मला बाहेर जेवायचे ना. आणि तेवढं करून तुमच्यासाठी स्पेशल मटण आणलं होतं. हा जाऊ द्या, मग मी जेवतो घरी. हॅलो अरे मी घरी जेवणार आहे ना, कॅन्सल कॅन्सल. ओके जाऊ द्या, मी देते फिकून, तुम्ही जेवा बाहेरच. मामी 10,000 रुपये उसने जाऊ. आता माझी बिशी लास्टची बिशी राहिली ती मी घेतली का, मग तुम्हाला 10ची लगेच 15,000 देतो, 5,000 एक्स्ट्रा द्या बरं, मला जरा गरज आहे. अहो जावाई, किती बार झालं बिशीचं नाव सांगतात, बिशी म्हणून तुम्ही किती बार झालं पैसे घेतलेले, त्या बिशीचाच भूषण सांगतात 10 बार झालं. अशी बिशी तरी कोणत्या देशात आहे तुमची? मला तलाक पाहिजे तुमच्याकडून. वैताग आलाय मला तुमचा. आता ना एक पण दिवस मी तुमच्यासोबत राहणार नाही. बर, बरं विचारणार नाही का? मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे. तुझा निर्णय पक्का, तुझा निर्णय शेवटचा, आणि माझा फुल सपोर्ट आहे तुझ्या निर्णयाला. केपिटअप, तुम आगे बढ़ो, हम दूसरे के कडे जाते. देवा, हा जर माझा नाही झाला ना तर तुझाच ठेव. अजिबात कुठे जायचं नाही तुम्ही. नाही म्हणजे नाही. आणि त्या तुमच्या हरामखोर मित्रांसोबत तर तुम्ही अजिबात कुठे जायचं नाही. मला ना ती तुमची मित्र अजिबात आवडत नाहीत. हीच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. अगं हीच तर फरक आहे. मी कधीच भेदभाव केला नाही. तुला माझे मित्र आवडत नसेल, पण मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींवर प्रेम. अहो, मला ना खूपच बोर होतंय. प्लीज मला कुठेतरी फिरायला घेऊन चला ना. चला ना गडे. अहो तुम्ही खरंच किती साधे भोळे आहे हो. तुम्हाला कोणी पण येड्यात काढू शकते. सुरुवात तुझ्या बापानंच केलंय.